तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटिक जी केचे अतिमहत्त्वाचे 20 प्रश्न आणि त्यांचे उत्तरे बघणार आहोत, जे की स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. प्रश्न पहिला, प्रयोगशाळेत तयार करण्यात येणाऱ्या मांसाच्या वापरावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? पर्याय 1 इटली, पर्याय 2 भारत, पर्याय 3 जपान, पर्याय 4 चीन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इटली. इटली हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 केरळ, पर्याय क्रमांक 4 हरियाणा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उत्तर प्रदेश. मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारे भारतातील पहिले राज्य उत्तर प्रदेश हे आहे. पुढील प्रश्न, रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 मिझोरम, पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड, पर्याय क्रमांक 3 चंदीगड, पर्याय क्रमांक 4 आसाम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे उत्तराखंड. या राज्याने रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे पहिले राज्य ठरले. पुढील प्रश्न क्रमांक 4, सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असलेले भारतातील पहिले राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 सिक्कीम, पर्याय क्रमांक 3 केरळ, पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. केरळ या राज्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग केंद्र आहे. पुढील प्रश्न, संपूर्ण भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण करणारा जगातील पहिला देश कोणता? पर्याय क्रमांक 1 चीन, पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 भूतान, पर्याय क्रमांक 4 ब्राझील. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूतान. भूतान हा जगातील पहिला असा देश आहे की ज्याने संपूर्ण भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण केले. प्रश्न क्रमांक 6, थॉमस कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय ए टेबल टेनिस, पर्याय बी व्हॉलीबॉल, पर्याय सी बॅडमिंटन, पर्याय डी क्रिकेट. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बॅडमिंटन. थॉमस कप हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 7, भारताच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? पर्याय ए प्रतिमा बीवी, पर्याय बी प्रतिभाताई पाटील, पर्याय सी सुजाता मनोहर, पर्याय डी रुमा पाल. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी रुमा पाल. पुढील प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रीय खेळ दिवस केव्हा साजरा केला जातो?
पर्याय ए 29 जुलै, पर्याय बी 29 ऑगस्ट, पर्याय सी 29 मे, पर्याय डी 29 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी 29 ऑगस्ट या रोजी भारतामध्ये राष्ट्रीय खेळ दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 9. कबड्डी हा खालीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? पर्याय ए इराण, पर्याय बी इराक, पर्याय सी साऊथ कोरिया, पर्याय डी बांगलादेश. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी बांगलादेश. बांगलादेश या देशाचा कबड्डी हा राष्ट्रीय खेळ आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. टेबल टेनिस कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? पर्याय ए चीन, पर्याय बी रशिया, पर्याय सी अमेरिका, पर्याय डी ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए चीन. चीन या देशाचा टेबल टेनिस हा राष्ट्रीय खेळ आहे. प्रश्न क्रमांक 11. 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? पर्याय ए मुंबई, पर्याय बी अयोध्या, पर्याय सी गोवा, पर्याय डी जयपूर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी अयोध्या येथे 2024चा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या विद्यापीठाला राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार 2023 देण्यात आलेला आहे? पर्याय ए भारती विद्यापीठ पुणे, पर्याय बी नालंदा विद्यापीठ बिहार, पर्याय सी महात्मा फुले विद्यापीठ राहुरी, पर्याय डी जैन विद्यापीठ बेंगळुरू. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय डी जैन विद्यापीठ बेंगळुरू. पुढील प्रश्न क्रमांक 13. युक्रेन व रशिया युद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी कोणती मोहीम राबविण्यात आली? पर्याय ए ऑपरेशन गंगा, पर्याय बी ऑपरेशन कावेरी, पर्याय सी ऑपरेशन देवी शक्ती, पर्याय डी ऑपरेशन करून. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए ऑपरेशन गंगा. ही मोहीम रशिया व युक्रेन युद्धात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राबविण्यात आली. पुढील प्रश्न क्रमांक 14. युरो कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय ए टेबल टेनिस, पर्याय बी बॅडमिंटन, पर्याय सी फुटबॉल, पर्याय डी वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी फुटबॉल. तर युरो कप हा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतीय पर्यटन दिवस केव्हा साजरा केला जातो? पर्याय ए 25 फेब्रुवारी, पर्याय बी 18 मे, पर्याय सी 25 जानेवारी, पर्याय डी 20 जानेवारी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 25 जानेवारी, पर्याय सी. 25 जानेवारी रोजी भारतीय पर्यटन दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16. स्वीडन ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? पर्याय ए स्टॉकहोम, पर्याय बी इंग्लंड, पर्याय सी इटली, पर्याय डी
युक्रेन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्यायी स्टॉकहोम. स्वीडन ही स्टॉकहोम ह्या देशाची राजधानी आहे. पुढील प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय ए हेग, पर्याय बी न्यूयॉर्क, पर्याय सी जिनिव्हा, पर्याय डी पॅरिस. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी जिनिव्हा. जिनिव्हा येथे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय स्थित आहे. पुढील प्रश्न, अटल सेतूची लांबी किती किलोमीटर आहे? पर्याय ए 20.5 किलोमीटर, पर्याय बी 21.8 किलोमीटर, पर्याय सी 22.8 किलोमीटर, पर्याय डी 21.5 किलोमीटर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी 21.8 किलोमीटर. पुढील प्रश्न, खालीलपैकी वेगाचे एसआय एकक कोणते? पर्याय ए मीटर पर सेकंद, पर्याय बी मीटर पर सेकंद स्क्वेअर, पर्याय सी न्यूटन, पर्याय डी मीटर पर सेकंद क्यूब. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मीटर पर सेकंद. तर वेगाचे एसआय एकक मीटर पर सेकंद हे आहे. पुढील प्रश्न, स्टॅच्यू ऑफ युनिटीची डिझाईन खालीलपैकी कोणी तयार केली? पर्याय ए राममोहनजी सुतार, पर्याय बी डॉक्टर बिमल पटेल, पर्याय सी चंद्रकांत सोमपुरा, पर्याय डी एडविन लुटियन्स. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए राममोहनजी सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीची डिझाईन तयार केली. तर विद्यार्थी मित्रांनो, या